morning all of you. Today I am going to teach you how to change exclamatory sentence into assertive sentence. In the previous class we have seen the kinds of sentence. This exclamatory sentence change into assertive sentence. It is our topic, today's topic. How tall he is. Exclamatory sentence मी तुम्हाला डेफिनेशन सांगितले मागच्या क्लासमध्ये. What is the meaning of exclamatory sentence? How to identify exclamatory sentence? कसं ओळखतो आपण exclamatory sentence? If the exclamatory sign is given at the end of the sentence, exclamatory sign, this is the sign of exclamatory. This is the symbol of exclamatory sentence. If this sign is put on at the end of the sentence, this exclamatory sign is put at the end of the sentence. This is called exclamatory sentence. Assertive sentence means there is a full stop at the end of the sentence. म्हणजे वाक्य शेवटी जर full stop जर दिला असेल तर वाक्याची सुरुवात कोणत्यानंतर झाली असेल तर वाक्य शेवटी जर full stop जर दिला असेल, it is called assertive sentence. And exclamatory sentence means, or how to identify exclamatory sentence? If the exclamatory sign is given at the end of the sentence. म्हणजे जर हा चिन्ह म्हणजे exclamatory तुमचा आपल्याला उद्गाराचा चिन्ह जर वाक्याला शेवटी दिला असेल तर त्याला म्हणतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर आज आपण पाहणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कसं रूपांतर करायचं. हा प्रश्न बरेच वेळा परीक्षेमध्ये विचारतात. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स देयर आर टू काइंड्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात. माहिती आहे, बिगिन्स विथ हाऊ अँड बिगिन्स विथ व्हाट. हाऊ न सुरू होणारे आणि व्हाट न सुरू होणारे. आपण मागच्या याच्यामध्ये काइंड्स ऑफ सेंटेन्स मध्ये पाहिलं होतं. हाऊ न सुरू होणारे कसे राहतात, व्हाट न सुरू होणारे कसे राहतात. किंवा असे दोन प्रकार एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज अप टू पॉइंट, बिगिन्स विथ हाऊ आणि बिगिन्स विथ व्हाट. म्हणजे हाऊ न सुरू होणारे आणि वाक्य शेवटी कोणतं चिन्ह असेल, एक्सक्लेमेटरी चिन्ह असेल म्हणजे एक्सक्लेमेटरी साइन असेल. व्हाट न सुरू होणारे आणि एक्सक्लेमेटरी साइन दिला असेल तर त्याला म्हणायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर आता दोन पद्धतीचे पाहणार आपण. हाऊ न सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कसं रूपांतर होते आणि व्हाट न सुरू होणारे जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर त्याचा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये कसं रूपांतर करायचं. पहिल्यांदा पाहू हाऊ. फॉर एक्झाम्पल बघायचं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बिगिन्स विथ हाऊ, हाऊ सुरू झाला. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. देयर आर फोर एलिमेंट्स इन एक्सक्लेमेटरी ऑफ हाऊ स्ट्रक्चर. हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये चार एलिमेंट असतात. देयर आर फोर एलिमेंट्स. द फर्स्ट इज हाऊ, द सेकंड इज ऍडजेक्टिव्ह ऑर ऍडवर्ब, the third is subject and the fourth is verb. बघा याला म्हणतात, बघा हे स्ट्रक्चर दिले तुम्हाला इकडे. हाऊ स्ट्रक्चर बघा. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह और समटाइम्स ऍडवर्ब इज गिवन. कधी ऍडजेक्टिव्ह येते कधी ऍडवर्ब येते. ऍडवर्ब तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेस ऍडवर्बला येणार प्रत्येकाला त्याला आपण ऍडवर्ब म्हणतो. प्रत्येक बऱ्याचशा वेळेस ऍडवर्ब येते, कधी बऱ्याच म्हणजे कधी ऍडजेक्टिव्ह येते कधी ऍडवर्ब येते. त्यानंतर प्लस सब्जेक्ट बरोबर स्ट्रक्चर बघा. हाऊ नंतर बरोबर ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब प्लस सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, प्लस वर्ब म्हणजे क्रियापद, प्लस एक्सक्लेमेटरी साइन. बघा इथं हाऊ झाला. टॉल इज ऍडजेक्टिव्ह नॉट ऍडवर्ब. ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह दिला आहे. त्यानंतर ही झाला सब्जेक्ट अँड इज वर्ब अँड द एक्सक्लेमेटरी साइन. दिस इज स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये रूपांतर करायचं आपल्याला कशामध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स. यू हॅव टू चेंज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. आपण एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्ह मध्ये रूपांतर करून पडतो. याच्यामध्ये काय करायचं बघा. रूपांतर करताना पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं या वाक्यातला सब्जेक्ट पहिल्यांदा लिहायचं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस व्हेरी. व्हेरी लिहायचं. इथं व्हेरी कुठं नाही दिसणार तुम्हाला, पण तुम्हाला व्हेरी लिहायचं आहे. व्हेन यू चेंज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स. जेव्हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करतो तेव्हा तुम्हाला हा व्हेरी लिहायचा आहे. यू हॅव टू पुट व्हेरी आफ्टर वर्ब. वर्ब नंतर लिहायचं आहे. म्हणजे या वाक्याचा पहिले सब्जेक्ट लिहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला वर्ब लिहायचा आहे. देन यू हॅव टू राइट व्हेरी, देन प्लस यू हॅव टू राइट ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब. जो ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब जो दिला असेल तो म्हणजे कधी विशेषण कधी क्रिया विशेषण दिला असेल तर तो लिहायचा आहे. आणि देयर इज अ फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. बघा इथे फुल स्टॉप दिला आहे. असर्टिव्ह सेंटेन्स एंड्स विथ फुल स्टॉप अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लेमेटरी साइन, एक्सक्लेमेटरी मार्क आहे ना. हा फरक लक्षात ठेवायचा तुमचा. मग आता तुम्हाला याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करू आपण या स्ट्रक्चरनुसार. ही झाली हाऊची स्ट्रक्चर. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. तो बघा हे स्ट्रक्चर.
त्यानंतर याचा आपल्याला कशामध्ये करायचं आहे यू हॅव टू चेंज इनटू असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह हाऊ न सुरू झालेला हाचा नंतर बघू आपण मग आता पहिले काय लिहायचं तुम्हाला हा झाला इथं हाऊ प्लस हा झाला हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन बघा इथे दिलं असेल बरोबर स्ट्रक्चर मग यात तुम्हाला काय करायचं आहे याचा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करताना यू हॅव टू राईट फर्स्ट सब्जेक्ट विच इज द सब्जेक्ट ही मग तुम्हाला सुरुवात कशा करायची आहे ही न करायची आहे त्यानंतर विच इज द वर्ब वर्ब इज त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे व्हेरी लिहायचं बघा इथं स्ट्रक्चर मध्ये व्हेरी लिहायचं आहे आणि त्यानंतर उरलेला काय ऍडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्ह कोणता लिहायचा आहे टॉल एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला हाऊ इथं कुठंच लिहायचं नाहीये हाऊच्या ठिकाणी काय लिहायचं इन प्लेस ऑफ हाऊ यू हॅव टू पुट व्हेरीची जागा बघा कुठे आहे म्हणजे तुम्हाला काय इथं पहिले झाला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस व्हेरी प्लस ऍडजेक्टिव्ह किंवा या जो दिला असेल देयर इज अ फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स हा महत्वाचा if this punctuation mark is not given at the end of the sentence this is not assertive sentence where assertive sentence if you have to put the full stop at the end of the sentence जोपर्यंत तुम्ही हा full stop देणार नाही तोपर्यंत assertive होणार नाही लक्षात ठेवायचं कारण सर्व kinds of sentence कशावर डिपेंड करते all the kinds of sentences depend on the punctuation mark given at the end of the sentence वाक्याने शेवटी कोणता पंक्च्युएशन मार्क दिलाय फुल स्टॉप दिलाय एक्सक्लेमेटरी साइन दिलाय क्वेश्चन मार्क दिलाय कोणता दिलाय त्याच्यावर डिपेंड करतो म्हणून पहा या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हाऊच्या स्ट्रक्चरचं आपण रूपांतर केलं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये तो करताना बघा ही म्हणजे पहिले सब्जेक्ट दिलं त्यानंतर यावर वर्ब देन यावर व्हेरी त्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे ऍडजेक्टिव्ह इतकंच लिहायचं आपल्याला बघा फक्त काय करायचं यू हॅव टू रिमूव्ह हाऊ करून टाकायचं पण व्हेरी लिहायचं हाऊच्या ठिकाणी पण व्हेरीची जागा बघा कुठे आहे ना कुठं ठेवायचं ही इज व्हेरी टॉल या पद्धतीनं रूपांतर करायचं नाही समजत असेल दुसऱ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो याच्यामध्ये स्ट्रक्चर बघा हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह असते त्यानंतर इथं इकडे सब्जेक्ट आणि वर्ब दिले असते म्हणजे शेवटचे काय करायचे शेवटचे सब्जेक्ट आणि वर्ब असतात ते उचलायचे समोर घेऊन यायचे बघा ही इज आणि त्यानंतर काय करायचं हाऊ रूपांतर व्हेरी मध्ये करायचं आणि टॉल लिहायचं झालं ही इज व्हेरी टॉल या पद्धतीने लक्षात ठेवा या पद्धतीने लक्षात ठेवा याचं स्ट्रक्चर हे मला माहिती आहे का करायचं या पद्धतीने तुम्हाला रूपांतर करायचं ठीक आहे त्यानंतर दुसरा उदाहरण पाहू आपण हा जर समजला नसेल तर पुन्हा अजून एक उदाहरण पाहू आपण हाऊ स्पीक्स हाऊ फ्लुएंटली she speaks एक्सक्लेमेटरी साइन याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं हाऊ न सुरू झाला शेवटी एक्सक्लेमेटरी साइन आहे म्हणजे हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे यू हॅव टू चेंज इनटू असर्टिव्ह सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करायला विचारते बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारते एक्सक्लेमेटरी इनटू असर्टिव्ह त्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण असर्टिव्ह इनटू एक्सक्लेमेटरी पाहणार उलट पालट विचारत राहते तर याच्यामध्ये एक्सक्लेमेटरीचं आपल्याला असर्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे याच्यामध्ये पहा देयर आर फोर एलिमेंट्स प्रेझेंट आहेत देयर आर फोर एलिमेंट्स इन हाऊ स्ट्रक्चर हाऊ प्लस फ्लुएंटली हे काय लागलं मी हा ऍडवर्ब आहे इथे ऍडजेक्टिव्ह होता कधी ऍडवर्ब येते हाऊ प्लस ऍडवर्ब प्लस सी हा ना सब्जेक्ट स्पीक्स हा पण म्हणजे बघा चार हाऊ प्लस ऍडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब चारच एलिमेंट असतात सोप्या पद्धतीने तुम्हाला ते सांगितलं हाऊ नंतर या हा काय असते ऍडवर्ब असते याला लिहायचं याच्या नंतर आलेले शब्द पहिल्यांदा लिहा जसे मांडा हे दोन उचलायचे आणि समोर मांडायचे जर लक्षात नाही राहत असेल तर नाही मग लक्षात ठेवा सब्जेक्ट आणि वर्ब अगोदर घ्यायचा सब्जेक्ट कोणता आहे शी त्यानंतर वर्ब कोणता आहे स्पीक्स त्यानंतर काय करायचं शी स्पीक झाला त्यानंतर हाऊचं रूपांतर कशामध्ये करायचं हाऊ इज चेंज टू व्हेरी व्हेरी लिहायचं हाऊ लिहायचं आपल्याला त्यानंतर काय राहिला फ्लुएंटली पण हा एक शब्द राहिला फ्लुएंटली लिहायचं झालं उत्तर देयर इज अ फुल स्टॉप in this sentence there is a exclamatory sign in this sentence there is a full stop हा फक्त लक्षात ठेवा exclamatory sign आली आहे exclamatory sign चं रूपांतर full stop मध्ये करायचं या पद्धतीने रूपांतर करायचं ये घेऊन शेवटचा
The boy, how cleverly he had done. याच रूपांतर करायचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. आता तुम्हाला इथं वाटेल तर 5 एलिमेंट आहेत का, आतापर्यंत 4 एलिमेंट्स होते बघा. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. इथे बघा हाऊ प्लस ऍडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. याच्यामध्ये बघा हाऊ प्लस क्लेवरली, म्हणजे हाऊ नंतर हा क्लेवरली केवढा लागला म्हणजे ऍडवर्ब झाला. हाऊ प्लस ऍडवर्ब प्लस ही हा झाला सब्जेक्ट तुमचा, मग प्लस हा झाला वर्ब हॅड डन. हा एवढा वर्ब झाला. नाही तर म्हणजे ह्या आणि डन कुठला ही समजलं असं नाही करायचं, लक्षात ठेवायचं. हाऊ नंतर ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह असते त्यात, आणि हा झाला का सर्व भाग हा आहे सब्जेक्ट आणि हा झाला वर्ब. हॅड डन. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपण या पद्धतीने करतो. हॅड डन सब्जेक्ट प्लस वर्ब. You have to convert it to assertive sentence. Assertive sentence मध्ये रूपांतर करायचं आहे तुम्हाला. You have to write first subject he, then had done is the verb. Then you have to write very in place of how च्या ठिकाणी very लिहायचं आणि त्यानंतर मुलीला काय he had done very cleverly. हाय लक्षात राहत नसेल तर हे दोन सोडून द्यायचे पहिले आणि त्यानंतर हे जशीच्या तशी उचलायचं समोर लिहायचं. सोप्या पद्धतीने पण स्ट्रक्चरच लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर मग व्हेरी लिहायचं, त्यानंतर मुलीला समजा या पद्धतीनं हाऊच्या स्ट्रक्चरचं म्हणजे हाऊचे जर एक्स्ट्रामेटिव्ह सेंटेन्स असेल तर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करताना या पद्धतीने त्याची रचना करायची लिहून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या पाठाला आपण व्हॉटचे स्ट्रक्चर. आता व्हॉट प्लस होणार आहे the exclamatory sentence begins with what. what प्लस होणार आहे exclamatory sentence. आता याच्याबद्दल आपण हाऊ प्लस होणार आहे पहिला, आता व्हाट प्लस होणार आहे. आता हाऊ आणि व्हाट मध्ये कोणता फरक आहे बघा. what a nice bag this is. बघा हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह और ऍडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन असे 5 घटक त्याच्यामध्ये. देयर आर 5 एलिमेंट्स इन हाऊ स्ट्रक्चर. इन व्हाट स्ट्रक्चर पाहता व्हाट मध्ये किती भाग आहे, काय फरक दिसते का हाऊ मध्ये आणि व्हाटच्या स्ट्रक्चर मध्ये आहे फरक. कोणता बघा व्हाट सुरुवात व्हाट ना बरोबर तो हाऊ ना इथं व्हाट सुरू. व्हाट त्यानंतर इथं ब किंवा समटाइम्स एन इज गिवन और एन इज गिवन आफ्टर व्हाट नंतर अ किंवा यान असते. हा येत जास्तचा. हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये अ किंवा यान येत नाही, तर व्हाटच्या स्ट्रक्चर मध्ये अ किंवा समटाइम्स यान किंवा अ डिपेंड होते याच्यावर. म्हणून इथं नाईस आहे तर नाईस. इथं जर अट्रॅक्टिव्ह असतात तर एन अट्रॅक्टिव्ह, इंटरेस्टिंग असतात तर एन इंटरेस्टिंग, अमेझिंग असतात तर एन अमेझिंग, ब्युटिफुल असतात तर ब्युटिफुल पुन्हा एन नाही. तर याच्यावर डिपेंड करते. इट डिपेंड्स ऑन अ और एन, इट डिपेंड्स ऑन दिस ऍडजेक्टिव्ह. हा ऍडजेक्टिव्ह इथं ऍडवर्ब राहत नाही. What plus a or an article, then this is adjective, this is noun. Noun तिथं नव्हता, हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये नाउन नव्हता, डायरेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब होता. इथं नाउन येत आहे म्हणजे हा अ वाढला आणि हा नाउन वाढला. याला नाउन म्हणतात ना, म्हणजे ग्रामरच्या लँग्वेज मध्ये याला नाउन म्हणतात. then this is subject and this is verb, this is exclamatory sign. बघा आता आपण स्ट्रक्चर व्हाटची कशी आहे. what plus sometimes an is given, then plus adjective plus noun. इथे ऍडवर्ब येत ना ऍडजेक्टिव्ह आहे, इथे ऍडवर्ब येऊ शकतो. नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. There are 6 elements. There are 7 elements. There are 7 elements in heart structure. Heart structure मध्ये असे एवढे असतात. पहा आय आणि याचे पण व्हाट सुद्धा व्हाट. त्यानंतर ओ आर एन समटाइम्स अ इज गिवन, समटाइम्स एन इज गिवन. इथं दिला त्यानंतर ऍडजेक्टिव्ह हा झाला नाईस. त्यानंतर नाउन झाला बॅग, बॅग नाउन झाला बरोबर. त्यानंतर दिस हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर हा झाला वर्ब. कोणता वर्ब झाला इज, इज वर्ब. देन एक्सक्लेमेटरी साइन. बघा
या स्ट्रक्चर कडे बघा आणि हा सेंटेन्स बघा इकडे. आणि त्याच्यानंतर पहा बरोबर या स्ट्रक्चर नुसार बनतो कसला आहे स्ट्रक्चर कशी राहते वाटची. हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये देयर आर 5 एलिमेंट्स. 5 एलिमेंट्स म्हणजे याला बघून 5 एलिमेंट्स. हाऊ प्लस ऍडजेक्टिव्ह ऑर एडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. देयर आर 7 एलिमेंट्स इन व्हाट स्ट्रक्चर. व्हाट प्लस अ or am प्लस ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एक्सक्लेमेटरी साइन. याचा आपल्याला काय करायचं आहे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करायचं. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करताना याचे स्ट्रक्चर बघा. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. पहिले काय करायचं आहे तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अ प्लस व्हेरी. इथं यान लिहायचं नाही पहा. इथं अ किंवा यान लिहायचं इथं अच लिहायचं आहे. अ व्हेरी अ प्लस व्हेरी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अ प्लस व्हेरी प्लस नाउन सॉरी ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन प्लस प्लस. या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. ही स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायची. बघा याचं रूपांतर करताना पहिले लिहायचा सब्जेक्ट. आता याच्यात नाव सब्जेक्ट कोणता हा झाला व्हाट बरोबर आहे. हा झाला अ किंवा यान. त्यानंतर हा झाला ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर हा झाला नाउन. त्यानंतर हा झाला सब्जेक्ट. त्यानंतर हा झाला वर्ब. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे व्हेन यू चेंज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स व्हाट स्ट्रक्चर. याचं जर रूपांतर करायचं असर्टिव्ह मध्ये पहिले तुम्हाला लिहायचं सब्जेक्ट. तिथे सब्जेक्ट धीस. त्यानंतर इज. त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर व्हेरी. बघा स्ट्रक्चर ना व्हेरी. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह नाईस. त्यानंतर बघा दिस इज अ व्हेरी नाईस बॅग. हा झाला तुमचा असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर केला आपण. बघा या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे. स्ट्रक्चर लक्षात राहत असेल तर पहिले तुम्हाला काय करायचं कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा व्हेन वी चेंज एक्सक्लेमेटरी इनटू असर्टिव्ह सेंटेन्स ऑलवेज बिगिन्स विथ सब्जेक्ट. माहिती आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं आहे तेव्हा काय सेंटेन्स शिकवतो तेव्हा तर पहिले सुरुवात असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशा होते सब्जेक्टनच होते. सब्जेक्ट नंतर बरोबर वर्ब. एसव्हीओ पॅटर्न माहिती तुम्हाला जनरली. एसव्हीओ पॅटर्न मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स असते. एसव्ही म्हणजे पहिले सब्जेक्टच राहील. म्हणजे म्हणून सब्जेक्ट आला. त्यानंतर सब्जेक्ट नंतर बरोबर वर्ब. त्यानंतर इथं हाऊच्या स्ट्रक्चर मध्ये आपण म्हणतो पाहिजे इथं अ आहे म्हणून अच लिहायचं आहे. आणि लिहायचं इथं येऊ नको किंवा आहे पण तुम्हाला इथं अच लिहायचं. त्यानंतर काय लिहायचं आहे व्हेरी लिहायचं आहे. तोच वाटचं रूपांतर व्हेरी मध्ये. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर नाउन आणि त्यानंतर शेवटी फुल स्टॉप. दिस इज अ व्हेरी नाईस बॅग. या पद्धतीनं. त्यानंतर एक एक्झाम्पल पुन्हा आता याला बघू आपण. What an interesting story. It was. आता इथं ओ आहे आणि इथे यान आहे. हाच फरक आहे तुमचा. आहे बाकी तुम्हाला पाहिजे या पद्धतीने करायचं आहे. पहा इथं व्हाट प्लस एन or an. Sometimes here a is given, sometimes an is given. Then interesting is adjective. Then this is noun. बरोबर adjective नंतर बरोबर noun येते. Noun plus subject plus verb plus explanatory sign. याचं रूपांतर असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. You have to change into assertive sentence. Assertive sentence when we change explanatory sentence into assertive sentence, you have to write first subject. It is the subject. It is the subject. It was. किंवा बघे शेवटची उत्तराची संपूर्ण तुम्हाला माहिती नाही ते सांगितलं पण तेच लक्षात ठेवायचं स्ट्रक्चर. इट वाज. त्यानंतर काय लिहायचं आहे आपल्याला नंतर काय लिहायचं आहे व्हेरी लिहायचं आहे. हे आपल्या मताने लिहिलो आपण. इथं एन जरी लिहिलाय तरी तुम्हाला या इथे लिहायचं नाही कारण अच लिहायचं आहे कारण व्हेरी असल्यामुळे अच येईल. व्हेरी असं होईल. एन व्हेरी लिहत नाही आपण. इथं जर या असेल तर तुम्हाला इथं स्ट्रक्चर मध्ये व्हेरी असं लिहायचं. म्हणजे हा झाला सब्जेक्ट आणि वर्ब झाला का व्हेरी ठेवून लिहायचे. व्हेरी झाल्यानंतर हा गेला याच्यातला वाट बरोबर आहे ना. त्यानंतर कोणता राहिला हा झालाच आहे. त्यानंतर इंटरेस्टिंग आणि त्यानंतर उरलेला शब्द कोणता नाउन स्टोरी.
there is a full stop at the end of the sentence. Don't forget to give the full stop. Full stop द्यायला विसरू नका हा, कारण आपण एका सेंटेन्सचं दुसऱ्या सेंटेन्स मध्ये रूपांतर करून राहिलो आहोत आणि पंक्च्युएशन मार्क इज व्हेरी इम्पॉर्टंट in the sentence. When we change exclamatory sentence to assertive sentence, exclamatory sentence ends with exclamatory sign and assertive sentence ends with full stop. हे लक्षात ठेवायचं. full stop इथं आलाच पाहिजे, इथे exclamatory sign आलाच पाहिजे, याच्यावरही मार्किंग आहे. If you forget to give the full stop at the end of the sentence, it is not called assertive sentence. जर तुम्ही नाही दिलं का नाही तर assertive sentence नाही होणार, दिलं तरच होईल assertive sentence. म्हणून हा लक्षात ठेवायचा. मी सुरुवात बोला इट हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, त्यानंतर अ व्हेरी, त्यानंतर हा झाला ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर हा झाला नाउन, शेवटी फुल स्टॉप. इट इज द असर्टिव्ह सेंटेन्स. ओके, एक लास्ट पाहून घेऊ आपण आणि समजून घेऊ. एक्सक्लामेटरीचा असर्टिव्ह व्हाट हा झाला आपला. What an intelligent boy नकोच what plus an, इथे यान दिलाय, इथे यान दिला होता, इथे कधी दिलं राहू शकते. त्यानंतर इंटेलिजंट हा झाला ऍडजेक्टिव्ह, नाउन, सब्जेक्ट, वर्ब. First you have to write subject he, then you have to write the verb was, a very किला झाला हाऊच्या ठिकाणी आपण very चं दुसरा वाटच्या ठिकाणी हे a very कसं लिहायचं, a very. त्यानंतर इंटेलिजंट हाय गेला याच्यातला, याच्या ठिकाणी आपण a लिहिलं, कारण इथं जरी यान दिला असेल तर तुम्हाला इथे यान लिहायचं नाही, कारण very असल्यामुळे a very बसतो आणि very आपण असं लिहत नाही. a very intelligent boy. It is the assertive sentence. Okay, I am going to stop here. In the next part I will teach you how to change assertive into exclamation.